गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत। घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी सुद्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। यंदाचा गणेशोत्सव हा काहीसा वेगळा आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण विज्ञानाच्या तंत्रज्ञानाची जोड यंदाच्या गणेशोत्सवामध्ये आपल्याला खास करून पाहायला मिळणार आहे। पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतलं एक गणेश मंडळ आहे। या गणेश मंडळाचं नाव आपण पाहतोय श्री गुरुदत्त तरुण मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट, आणि यंदा या मंडळाकडून गणपती बाप्पाची जी मूर्ती साकारण्यात येते ती डिजिटल 3D स्कॅनिंगच्या माध्यमातून साकारण्यात येते। आपण या बाजूला पाहतोय की सध्या या गणपतीचं जे 3D स्कॅनिंग आहे त्याचं माप घेण्याचं त्याचं जे काम आहे ते सध्या सुरू आहे। हे नेमकं काम काय करतं, 3D स्कॅनिंगद्वारे मूर्ती कशी घडवली जाणार आहे याची उत्सुकता खरं तर सगळ्यांना आहे, कारण की यंदा हा राज्यातला बहुतेक पहिलाच प्रयोग आहे ज्या माध्यमातून म्हणजे या 3D स्कॅनिंगच्या माध्यमातून बाप्पाची मूर्ती आहे ती अगदी हुबेहूब म्हणजे 100 पैकी 100% आपण म्हणू शकतो की तशीच मूर्ती घडवली जाणार आहे। आणि नेमकी यामागची संकल्पना काय आहे आणि असं का मंडळाला करावं वाटलं की 3D स्कॅनिंगद्वारे आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती साकारायची आहे हे जाणून घेऊया। आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष उदय महाले आहेत। सुरुवातीला तर बऱ्याच वर्षांची मंडळाची परंपरा आहे, पण यंदा तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने बाप्पाची मूर्ती घडवताय, तर ही संकल्पना नेमकी काय वाटली आणि अशा नवीन तंत्रज्ञानाची जोड देण्याचं नेमकं काय हेतू आहे? नमस्कार, जय गणेश। गेली अनेक वर्ष मंडळाच्या बऱ्याच कार्यकर्त्यांची तशी भाविकांची विनंती होती की आपली जी गणेश मूर्ती आहे ही पुण्यातल्या ठराविक मूर्तीपैकी एक अशी आहे की या गणपतीच्या मूर्तीतलं पूर्ण सर्व बोटं जी आहेत 20-26 बोटं ही सुट्टी आहेत। त्यामुळे आम्ही बराच वर्ष प्रयत्न केला की ह्याची बारकी मूर्ती जी आपण घरगुती बसवतो गणपतीला साधारण 18 इंचाची, पण ती बोटांमुळे आम्हाला काही जमली नाही बनवायला। परंतु इंद्रजित जोशींनी आम्हाला मध्यंतरी भेटले, ते म्हणले की आपण 3D स्कॅनिंग करून हुबेहूब त्या मापाची मूर्ती आणि सर्व बोटं सुट्टी, आपण जर बघत असाल ते 9 इंचाची मूर्ती आहे त्याची देखील पूर्ण बोटं सुट्टी आहेत, की 18 इंचाची देखील बोटं ह्याची सुट्टी आहेत। अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही मूर्ती बनवण्यात आम्हाला यश आलं, त्याबद्दल इंद्रजित जोशींचे आभार। आणि आमचे जे गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते व सर्व इथले भाविक आहेत त्यांना यावर्षी ही 18 इंचाची मूर्ती त्यांना घरामध्ये बसवायला मिळेल। आम्ही जे आता या मूर्त्या बनवणार आहोत यावर्षी साधारण आता उशीर झाल्यामुळे आम्ही 50 मूर्त्या बनवतोय, त्याही शाडो मातीच्या बनवतोय की जेणेकरून त्याचा विसर्जन झाल्यानंतर विविध धार्मिक विधीने त्याचं विसर्जन व्हावं। म्हणजे आपल्या मंडळामध्ये यंदा उत्सव मूर्ती ही अशा पद्धतीची असणार आहे 18 इंच, आणि त्याचबरोबर इथले जे भाविक आहेत ज्यांना घरामध्ये अशाच म्हणजे हीच हुबेहूब मूर्ती बाप्पाची बसवायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही उपलब्ध करून देणार। काय आलं की मी देखील घरामध्ये आमच्या जवळजवळ 100 वर्ष गणपती बसतो, परंतु आम्हाला अशा टाईपची मूर्ती मिळाली नाही। तर ह्या वर्षी आमच्या घरात देखील, माझ्या स्वतःच्या घरात देखील हीच मूर्ती बसणार आहे। मंडळाचे सर्व कार्यकर्ते देखील ह्याच प्रकारची मूर्ती बसवणार आहेत। यावर्षी जे काय अजून भाविक आम्हाला मागणी करतील त्यानुसार आम्ही पुढच्या वर्षी जास्त मूर्त्या बनवायचा प्रयत्न असणार। बरं, एक वेगळा उपक्रम आहे मंडळासोबतच घरगुती गणेश मंडळांना म्हणजे घरगुती जे गणेश मंडळांचे आपले कुटुंबातले सदस्य असतात त्यांना सुद्धा जर अशा पद्धतीची बाप्पाची मूर्ती बसवायची असेल तर ती अशा स्वरूपामध्ये जवळपास 18 इंच आहे। ती अगदी हुबेहूब आपण पाहतोय की प्रत्येक हात असेल, सोंड असेल, कान असेल, जशी ही मोठी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते अगदी तशीच ही मूर्ती साकारलेली आहे। इंद्रजित जोशी आपल्या सोबत आहेत ज्यांनी ही 3D स्कॅनिंगद्वारे गणपती बाप्पाची मूर्ती ही साकारत आहेत। कशा पद्धतीने हे वर्क नेमकं केलं जाते? बहुधा आपण पहिल्यांदाच पाहतो की अशा पद्धतीने तुम्ही एक 3D स्कॅनिंग करून बाप्पाची मूर्ती घडवताय, तर नेमकं हे कसं काम करतंय आणि याच्यामधून नेमकी बाप्पाची मूर्ती कशी घडवली जाणार आहे? माझं नाव इंद्रजित जोशी। बेसिकली आमची फर्म रॅड 3D हे 3D इंडस्ट्रियल 3D प्रिंटिंग आणि स्कॅनिंग सर्व्हिसेस आहेत। सो आता आम्ही नवीन वर्टिकल सुरू केलेलं आहे जे की आम्ही स्कल्पचर्समध्ये काम करतो। स्कल्पचरमध्ये होतं काय बेसिकली की आमच्या ह्या 3D स्कॅनरच्या सहाय्यानं ही कम्प्लिटली मूर्ती आहे तशी स्कॅन होते आणि त्याची छोटी प्रतिकृती आपण बनवू शकतो। छोटी आणि मोठी दोन्ही कुठल्याही साईजमध्ये आपण त्याला बनवू शकतो एकदा स्कॅन केल्यावर, आणि ही स्कॅन झाल्यानंतर ह्याचं 3D प्रिंटिंग होतं। सो 3D प्रिंटिंग जे होतं ते कम्प्लिटली बायोडिग्रेडेबल मटेरियलमध्ये होतं जे की पूर्ण पर्यावरणपूरक आहे, कुठलाही पर्यावरणाला त्याला कुठला त्रास होत नाही। आणि आपण जे हायटेक मशीन जे वापरतोय हे जवळपास इंडियामध्ये सगळ्यात पहिलं वर्ल्डचं सगळ्यात फर्स्ट ट्राय मोड लेझर स्कॅनर आहे। सगळ्यात हायटेक मशीन आहे, आतापर्यंत अजून ह्याचा वापर कुणीही केला नाहीये, आणि ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून गुरुदत्त तरुण मंडळ हे पहिल्यांदाच पुण्यामध्ये हा प्रयोग करत आहे।
म्हणजे पहिलंच मंडळ आहे ज्यांनी या 3D स्कॅनिंगद्वारे गणपती बाप्पाची मूर्ती घडवलेली आहे. आपण हातामध्ये ही बाप्पाची मूर्ती पाहतो, ही सुद्धा अशाच माध्यमातून घडवलेली आहे आणि पूर्णपणे सेम टू सेम 100% जी अशी आपल्याला 5 फुटे बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते, अगदी तशीच ही छोटीशी मूर्ती आहे. अगदी रेखीव काम 3D स्कॅनिंगच्या माध्यमातून खरं तर हे साकारण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने यंदाच्या या गणेशोत्सवामध्ये आपल्याला तंत्रज्ञानाची जोड घेऊन गणपती बाप्पा उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे. आणि पुण्यातलं हे गुरुदत्त चॅरिटेबल ट्रस्ट मंडळ जे असं आहे, जे पहिल्यांदाच राज्यातलं बहुधा असावं ज्यांनी 3D स्कॅनिंगच्या द्वारे गणपती बाप्पाची मूर्ती घडवण्याचं ठरवलेलं आहे आणि ती सार्वजनिक उत्सवाबरोबरच घरगुती बाप्पांना देखील अशाच पद्धतीने मूर्ती घडवून त्यांना दिली जाणार आहे. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.